स्वागत केलं जात आहे। सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा जो आनंद आहे तो आज गगनात मावत नाही आहे, कारण 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत आणि नागपूरचेच असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी जी जबाबदारी पार पडली आहे त्याचं तोंड भरून कौतुक देखील केलं जात आहे। आणि हेच कारण आहे की त्यांच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपचे छोट्या स्तरापासून मोठ्या स्तरापर्यंतचे सगळे कार्यकर्ते आज भरभरून प्रतिसाद देताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन। तर आपण पाहताय नितेश राणे जे आहेत ते आता नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। भाजपकडून त्यांना फोन गेलेला आहे, त्याच्यामुळे ते मंत्रिमंडळामध्ये असणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। कोकणामधला चेहरा नितेश राणे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाची कास धरत मोठमोठे आंदोलनं केलेली होती, त्यामुळे एकूणच त्यांच्या मंत्रिपदाची देखील शक्यता वर्तवली जात होती आणि त्यानुसार आता नितेश राणे यांना देखील फोन गेलेला आहे। ते देखील आज 4 वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत।